अभिनेता शाहरुख खानच्या घराची रेकी 14 जानेवारीचा रात्रीचा व्हिडिओ समोर. शिडीचा वापर करून एक व्यक्ती घरात डोकावत असल्याचा सीसीटीव्ही समोर. सैफवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला. करीना कपूरनं पोलिसांना हल्ल्याचा घटनाक्रम सांगितल्याची माहिती. रुग्णालयात पोहोचताच सैफ अली खाननं स्वतःची ओळख सांगितली. मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला. रिक्षा चालकाची माहिती. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार. हल्लेखोर इमारतीत जातानाचा नवा सीसीटीव्ही समोर, तर ओळख लपवण्यासाठी आरोपीनं कपडे बदलल्याचा फोटो समोर. सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणात एक जण ताब्यात. शाहिद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव. संशयित आरोपी हल्लेखोर नाही, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती. सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू. पोलिसांकडून सैफच्या घरी काम करणाऱ्या नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी. सैफवरील चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा. सैफला आयसीयूतून काढून विशेष कक्षात ठेवलं. लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती. शस्त्रक्रियेनंतर सैफच्या शरीरातील चाकूचा तुकडा काढला. चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती. लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती. मनू भाकर, डी गुकेशसह 4 जणांचा खेलरत्न पुरस्कारानं सन्मान, तर स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान. क्रिकेटर रिंकू सिंगचा खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा ठरल्याच्या चर्चा. खासदार प्रिया सरोज यांच्या वडिलांकडून बातमीचं खंडन. प्रिया सरोज उत्तर प्रदेशमधील मछली शहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार.